महोदयांच्या हस्ते आदरणीय निलेशजी राणे यांचा अतिशय भव्य असा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्याच वेळेला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनीसुद्धा प्रवेश घेतलेला होता. एक चांगला आणि धडाडीचा कार्यकर्ता ज्यांनी तालुका प्रमुख म्हणूनसुद्धा उत्कृष्ट कामगिरी केलेली होती आणि पंचायत समितीसुद्धा सावंतवाडीची निवडून आणलेली होती. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की शिवसेना पक्षाच्या वतीने श्री संजू परब यांची जिल्हा संघटकपदी निवड झालेली आहे आणि मी नियुक्तीचं पत्र या ठिकाणी देतो. मी पत्राचं वाचन करतो. सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परब सिंधुदुर्ग. सस्नेह जय महाराष्ट्र. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटकपदी कार्यक्षेत्र सावंतवाडी विधानसभा आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी 1 वर्षाचा असेल. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार व प्रसार कराल. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. शुभेच्छासह जय हिंद जय महाराष्ट्र. आपला संजय भाऊराव मोरे शिवसेना सचिव. दरवर्षी आमची इलेक्शन होते त्याच्यामुळे दरवर्षी नव्याने निवड होते. या वर्षासाठी कोणी दिले बरं नाव कसं शिव संजय भाऊराव. संजय तुम्ही आधी बोला. आणि आदरणीय नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवं चैतन्य या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर आपले पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि त्याच्याचबरोबर आमचे उद्योगमंत्री उदय सामंतजी हेसुद्धा त्या दिवशी उपस्थित होते. आणि आजसुद्धा पालकमंत्री हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदरणीय उदय सामंत आणि आदरणीय किरण सामंत यांचा आज फॉर्म भरायचा आहे. त्यांचं उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्याच्यासाठी आलेले आहेत आणि 28 तारीखला ते सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत आणि त्यावेळेला शिवसेना आणि भाजप या त्याच्याचबरोबर राष्ट्रवादी आणि RPI या चारही मित्रपक्षांची बैठक आणि समन्वयाची बैठक ही त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 29 तारीखला आमच्या पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाईल. त्यावेळेलासुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सावंतवाडीला उपस्थित राहावं सकाळी 10:30 वाजता. आणि या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की चारही पक्षांची ताकद ही जनतेला दिसावी आणि त्याच्यामधून एक नवीन ऊर्जा ही सर्व कार्यकर्त्यांना मिळावी या दृष्टीने या सभेचं स्वनियोजन स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत. अनेक लोक त्यांचं नाव घेऊन काही खोट्या बातम्या प्रसिद्ध करतात किंवा कार्यकर्त्यांना खोटं बोलतात. तर त्याच्यावर कोणीही दिशाभूल आपली करून घेऊ नये. स्वतः त्यांनी इथे येऊन आपल्या कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिलेला आहे. आणि त्याच्याचबरोबर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या ठिकाणी लक्ष घालत आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये चारही पक्ष हे एकत्र राहतील. आणि कोणी जर नाराज असेल तर त्यांची समजूतसुद्धा स्वतः उपमुख्यमंत्री साहेब काढणार आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण चारही पक्ष एक संघ राहतील याची मला खात्री आहे. संजू परबसारखं युवा नेतृत्व ज्याला आमच्यामध्ये सहभागी होतं त्याला पक्षाला नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. आणि या तिन्ही तालुक्यांचा चांगला अभ्यास हा त्यांचा आहे. अशोक दळवी साहेब आणि ते आणि त्याच्याचबरोबर शहरामध्ये बाबू कुर्तरकर आणि संजू यांची जोडी पूर्वीपासून आहे आणि ते चांगल्या तऱ्हेने काम करतील याची मला खात्री आहे. नवीन आलेले अनेक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आज संजूंच्या सोबत सर्व लोक
त्या ठिकाणी प्रवेश करतायत. खरं तर 13 सरपंच हे त्यांच्याबरोबर त्याशी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करायला इच्छुक होते. परंतु आपल्या मित्रपक्षाचे जर आपण सरपंच घेतले तर त्याच्यातून एक चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही सगळे एकच आहोत. तिथं असलं आणि तिथं असलं तरी सर्व लोक जोमाने काम करणार आहेत आणि एक प्रतीक म्हणून ह्या सगळ्या लोकांचं प्रतीक म्हणून संजूने स्वतः प्रवेश केलेला आहे. आणि राणेसाहेबांच्याबरोबर खूप चांगले घरगुती त्यांचे संबंध आहेत आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी राजकारणामध्ये चांगलं काम केलेलं आहे. तसंच काम ते याच्या पुढे सुद्धा करतील याची मला खात्री आहे. त्यांना मी मनापासून नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा संजू परब यांच्यासोबत असतो आणि ते चित्रसुद्धा सावंतवाडी मतदारसंघाला बघायला मिळेल याची मला खात्री आहे. ज्या दिवशी प्रवेशाचा कार्यक्रम होता त्याला मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा कुडाळला गेलेला होता आणि तो तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहे की सावंतवाडीहून मोठ्या प्रमाणात महिला गेलेल्या होत्या, मोठ्या प्रमाणात युवा वर्ग गेलेला होता. त्याच्यामुळे आमच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करतो. आणि सगळ्यांनाच आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय संयमाने ही निवडणूक लढवायची आहे. आपल्या निवडणुकीतील भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे आणि विकासाच्या संदर्भात आपल्याशी कोणी स्पर्धा करूच शकत नाही. अनेक लोकांना आता संभ्रम निर्माण झालेला आपल्याला तिकीट मिळतं की नाही. त्याच्यामुळे काही लोकांनी अपक्ष म्हणून सुद्धा फॉर्म भरलेले आहेत असं सुद्धा मला कळलं. तर महाविकास आघाडीमध्ये हे मोठ्या प्रमाणात धुसफूस चालू आहे. परंतु महायुती मात्र एक संघ आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही एकत्रपणे आणि अतिशय संघटितपणे ही निवडणूक लढवू आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे सत्तेवर येईल. आणि माझी खात्री आहे की ह्या आमच्या विजयामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या युवकांचा, आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, सर्वांचाच या ठिकाणी सहभाग असेल याची मला खात्री आहे. आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी आमच्या सरकारने काहीतरी केलेलं आहे. रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे. त्याच्याचबरोबर घरेलू कामगारांसाठी वेगळ्या सुविधा या दिलेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जे जे घटक हे समाजाचे आहेत त्या प्रत्येक घटकासाठी वेगळी महामंडळ ही स्थापन झालेली आहे. आपण कापसाला भाव देत असताना काजूला कधी नव्हता ते काजूलासुद्धा यावर्षी 10 रुपये प्रति किलो भाव मिळालेला आहे. सोयाबीनला चांगली मदत केलेली आहे. दुधाच्या उत्पादकांना चांगली मदत केलेली आहे. आणि एकंदर महाराष्ट्राच्या इतिहासामधली सर्वात मोठी शेतकऱ्यांची मदत ही आमच्या सरकारने केलेली आहे. आणि त्याच्यामुळे जनता सुखी आहे. अन्नपूर्णा योजनेच्या निमित्ताने 3 सिलेंडर हे प्रत्येकाच्या घरोघरी पोचत आहेत. अनेक योजना ज्या आम्ही महिलांसाठी दिलेल्या आहेत त्याच्यामधून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. हा एक पर्यटन जिल्हा आहे. जवळजवळ 150 कुटुंबांना स्वतःची हॉटेल्स बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत. 1500पेक्षा अधिक महिला बचत गटांना स्वतःचा उद्योग आम्ही उभा करून दिलेला आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 4,500 महिलांना स्वतःचा कुक्कुटपालनाचा उद्योग करून दिलेला आहे. आणि आता नुकताच जवळजवळ 200-250 शेतकऱ्यांना त्यांना देशी गायींचे सुद्धा संकल्पना आपण राबवतो आहे. याच्याचबरोबर पहिल्यांदाच कोकणामध्ये रेशीम तयार करण्याचा प्रकल्प सुरू झालेला आहे ज्याला टसर सिल्क म्हणतात. त्याचं उत्पन्न सुरू आहे. हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड ही दोडामार्ग तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर जो किनारपट्टीवरचा भाग आहे तिथल्या मच्छीमारांना आउटबोर्ड इंजिन देण्यात आलेली आहे. त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स देण्यात आलेले आहेत. त्यांना नव्या होड्या, जाळी सर्व काही दिलेले आहेत. परंतु पहिल्यांदाच आपण गणपती तयार करणारे जे कलाकार आहेत त्यांना कॉम्प्रेसर मशीन लागतं ज्याच्यामधून ते पेंटिंग करतात. त्या कॉम्प्रेसरची योजना त्याच्यासाठी पैसे मंजूर केलेले आहेत. त्याच्यामधले बेनिफिशरी सिलेक्ट झालेले आहेत आणि ह्याची TS झाल्यानंतर त्या योजनेला सुद्धा सुरुवात होईल. त्याच्याचबरोबर दशावतारी कलावंतांनासुद्धा स्वतःच्या मालकीच्या गाड्या हे देण्याची स्कीम त्या ठिकाणी केलेली आहे. काही दशावतार मंडळ मागे राहिलेली आहेत तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल. महिलांचा पर्यटनामध्ये थेट सहभाग असावा म्हणून त्यांना बसेस महिलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ह्या बसेस या महिलांचे बचत गट चालवतील.
त्याच्याचबरोबर जे हाऊसबोट खाडीमध्ये चालतात जवळजवळ 1 कोटी रुपयाची एक हाऊसबोट असते. अशा हाऊसबोटसुद्धा महिलांच्या बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लवकरच ह्याची टेंडर्स ज्यावेळेला ओपन होतील त्यावेळेला ह्या हाऊसबोटसुद्धा महिलांचे बचत गट चालवताना दिसतील. अतिशय क्रांती या संपूर्ण भागामध्ये होते. कॉयर उद्योगावर महिला आज काम करत आहेत आणि त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं मी बोलायला गेलो तर तासदार मी काय आम्ही केलं ते सांगायला लागेल. शेतकऱ्यांना आपण श्री पद्धतीने लागवड करण्यासाठी मदत केलेली आहे. दुबार पिकासाठी आपण मदत केलेली आहे. त्यानंतर आंतरपिकासाठी मदत केलेली आहे आणि आंब्याचे जे उत्पादक असतात त्यांना फळमाशीपासून संरक्षण मिळावं म्हणून लाखोंच्या संख्येने आपण ट्रॅप दिलेले आहेत, त्यांना ताडपत्र्या दिलेल्या आहेत, क्रेट्स दिलेल्या आहेत. सर्वसामान्य जो भाताचा शेतकरी असतो त्यालासुद्धा आपण ताडपत्र्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. तरी पण मागणी एवढी प्रचंड आली की त्यांचे अर्ज उशिरा प्राप्त झाले आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागलेली आहे आणि त्याच्यामुळे उर्वरित जे शेतकरी ह्याच्यामध्ये एकही शेतकरी शिल्लक राहणार नाही. सर्वांना या ताडपत्र्यांचं वाटपसुद्धा होईल. कारण अकाळी पाऊस येतो आणि अकाळी पाऊस आल्यानंतर आपलं भात कसं सुकवायचं हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा राहतो. याच्याचबरोबर आपण पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना राबवतोय. त्याच्यामध्ये फिशिंग व्हिलेजचं भूमिपूजन झालेलं आहे. तिलारीमध्ये जो मोठा प्रकल्प यायचा आहे त्याची जाहिरात निघालेली आहे BOT तत्वावर. तो प्रकल्प झाल्यानंतर सुद्धा हजारो युवकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत आणि विशेषतः आडाळीमध्ये छोट्या छोट्या उद्योगांनी सुद्धा आपले बुकिंग केलेलं जवळजवळ 70 ते 80 उद्योगांनी आपलं बुकिंग केलेलं आहे. आणि आता जो फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्याने एकंदर 1200 एकर जमिनीची मागणी ही शासनाकडे केलेली आहे. जर्मनीचं ट्रेनिंग चालू आहे. ज्या मुलाला 20,000 रुपये पगार मिळतो त्याला 3-3 लाख रुपये पगार हा दर महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचीसुद्धा पहिली बॅच ही येत्या 1 महिन्यामध्ये जाणार आहे. त्यांना सगळ्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे. माझी सर्व युवा वर्गाला या निमित्ताने विनंती आहे की मी गणपतीच्या निमित्ताने केवळ एका वॉर्डमध्ये फिरलो तर दोन घरांच्या मध्ये एक मुलगा तरी ITI झालेला आहे. अशा मुलांना तुम्ही ताबडतोब शोधा, त्यांचं ट्रेनिंग सुरू करा. कारण आता ट्रेनिंगचे अधिकार हे स्थानिक कॉलेजना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझं तर स्वतःचं टार्गेट असं आहे की किमान 10,000 मुलं या जिल्ह्यातून जर्मनीमध्ये जावी आणि त्यांनी जरी 5-5 लाख रुपये जरी वर्षाला सेव्हिंग केलं आणि आपल्या आईवडिलांना पाठवलं तरी ते शेतकरी कुटुंब आणि ती कुटुंब ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे ते सुखी होऊ शकतील. अनेक योजना पुढे सांगता येतील. परंतु आज खरा दिवस हा संजू परब यांचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन करावं. अशोकराव बोलणार तुम्ही. 28 तारीखला मेळावा कुठे आहे? मेळाव्याचे हे जाहीर करण्यात येईल. अजून कुठे नाही 28ला येणार आहेत ते मेळाव्याचे हे स्वतः हॉल जाहीर करतात. सावंतवाडी शहरात होणार. अर्ज कधी? तुम्ही अर्ज दाखवणार ना? 29ला. अर्चना खरेने आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मेळावा घेतला. 200 गावं मी फिरली. 8 महिने मी सातत्याने प्रचार करत होते. मात्र अचानक काही लोक उबाटामध्ये आले आणि यामुळे माझी उमेदवारी रद्द करायला लागली असा थेट आरोप राजावती यांच्यावर केलेला आहे. उमेदवारी आणि भावनिक महिलांना आव्हान केलंय. एकंदर त्यांची उमेदवारी जी काढली गेलेली आहे शरदचंद्र पवार गटाकडून याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? एक आहे की कोणीही महिला की त्यांना मतदान करणार नाही. केवळ महिला आहेत पण महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ते त्यांचे भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा. तर सर्व महिलांचा निर्धार एकच आहे की महायुतीला पुन्हा निवडून आणायचं आहे. कारण महिलांच्या सक्षमीकरणामध्ये त्यांनी एवढंच केलेलं नाही आहे तर महिलांचं शिक्षण सगळ्या मोफत केलेलं आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे. महिलांना निम्म्या दरामध्ये STचा प्रवास त्यांनी द्यायला सुरुवात केली. मुलगी झाली की तिला लखपती करण्याची योजना त्यांनी सुरू केली. त्याच्यामुळे महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 गॅस द्यायला सुरुवात केली. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु त्यांनी चुकीचा पक्ष निवडलेला आहे आणि त्यांनी पुढे सुद्धा याचा विचार करावा आणि ज्या ठिकाणी महिलांना सन्मान आहे तिथं त्यांनी यावं असं मला वाटतं. त्यांचं आणि राजन तेलींचं जे काय भांडण आहे त्याच्या संदर्भात त्यांचं आपापसातलं भांडण आहे त्यांचं त्यांनी उत्तर द्यावं. त्याच्यामध्ये मला पडण्याची काय आवश्यकता आहे? 5 वर्षापूर्वी मी त्यांना ऑफर दिली होती. विमानांचं पण तिकीट काढलेलं असे तेव्हा चर्चा होती. पण 5 वर्षात तेव्हा काय झालं नाही. एक म्हण आहे देर आहे दुरुस्त आहे.
म्हणजे योग्य वेळी झालेला प्रवेश आहे आणि त्याच्यामुळे ती हिंदीतली जी म्हण आहे ती त्यांना योग्यपणे लागू होते. कारण त्याला ते एकटे आले असते तर त्यांच्याबरोबर निलेश राणे साहेबांची शक्ती आली नसती. आज ते आले, ते आपल्याबरोबर निलेश राणे आणि ते दोघंही शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेची शक्ती दुप्पट झालेली आहे आणि राणेसाहेबांचे आशीर्वाद दोन्ही पक्षांना आहेत, भाजपला आहेत आणि शिवसेनेला सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते चौपट. बदललेली पाहायला मिळते सावंतवाडी. माझ्या इथं विलास राऊळ आहेत, कुठे आता मला माहिती नाही, मागे कुठेतरी राहिले आहेत. ते विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या विभागातल्या सगळ्या शाखा प्रमुखांनी आमच्याकडे प्रवेश केला आणि असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे की सगळेच्या सगळे शाखा प्रमुख हे पुन्हा मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येत आहेत आणि हे चित्र तुम्हाला संपूर्ण मतदारसंघामध्ये बघायला मिळेल. भाई, मागच्या वेळी उमेदवारीचा साथ तुम्हाला लागला होता. आज महाविकास आघाडीचं चित्र बघता राजन तेलींकडनं असे चेक किंवा बोके मातोश्रीला पोचल्यात अशी चर्चा आहे आणि संजय शिरसाटांनी असा आरोप केला आहे, त्याकडे कसं तुम्ही? नाही बघा, माझं एकतर मला आदर आहे उद्धव साहेबांच्याबद्दल मी कधी वाईट बोलत राहिलेलो नाही आहे. झाली एक बाळासाहेबांच्या विचारापासून दूर झाले म्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर झालो, म्हणून काय आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही. त्यांच्याकडून किती वाईट टीका झाली तरी आम्ही कधी अपशब्द काढलेला नाही. आम्ही बाळासाहेबांची एकनिष्ठ आहोत, हिंदुत्वाची एकनिष्ठ आहोत आणि त्याच्यामुळे ही हिंदुत्वाची ज्योत ही बाळासाहेबांनी संपूर्ण भारतामध्ये हे केलेली आहे. आणि हिंदुत्व म्हणजे कुठला धर्म नाही, या हिंदुस्थानच्या भूमीवर जो प्रेम करतो तो हिंदू, अशी व्यापक व्याख्या ही बाळासाहेबांनी हिंदुत्वाची केलेली होती. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक होतं. पण त्यांनी कुठल्याही महापुरुषाचा अपमान सहन केला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळेला अपमान केला गेला त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्र्याला त्यांनी महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद केलं. त्याच्यावर जोडो मारो आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं. अशा तऱ्हेचे बाळासाहेब होते की ते प्रखर हिंदुत्ववादी होते. अमरनाथ यात्रा ज्यावेळेला बंद करण्यात आली त्यावेळेला अतिरेक्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जर अमरनाथ यात्रा उद्या सुरू नाही झाली तर एकही विमान मुंबईमधून हजसाठी उडणार नाही. दुसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली. याला बाळासाहेब म्हणतात आणि ह्याला हिंदुत्वाची ताकद म्हणतात आणि ती ताकद ही सातत्याने शिवसेनेने जपलेली आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीरांच्याबद्दल कोणीही जर अपशब्द काढले तर शिवसेना कधीही ते सहन करत नाही. परंतु ज्या लोकांनी शिवसेनेचे विचार सोडले ते मात्र हे सगळं ऐकून घेतात आणि पुन्हा जाऊन त्याच काँग्रेसच्या नेत्यांची गळाभेटसुद्धा घेतात. तर हे कधीही घडलं नव्हतं, हे पहिल्यांदा घडतं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ. जनतेने दाखवून दिलेलं आहे की जनता ठामपणे आमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला मतदान त्यांच्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे आणि आमचे खासदारसुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत. तो अजून ठरत नाही. आता सध्या 10 जागांवर घोडा अडून बसलेला आहे. कधी महायुतीचे सगळ्यात जास्त उमेदवार जाहीर झालेले आहेत सगळे. बघा, महाविकास आघाडीचे उलट अजून 45-45च झाले. ते म्हणतात आम्ही इक्वल वाटून घेणार. त्यांच्यामुळे उलट त्यांच्यामध्ये आघाडीमध्ये बिघाडी आहे, आमच्यामध्ये बिलकुल नाही. अनेक वेळेला स्थानिक काही प्रश्न असतात, 2-2, 4-4 लोक इच्छुक असतात, थोडासा वेळ लागतो, परंतु आमची यादी उद्यापर्यंत फायनल. तुम्ही सावंतवाडी काही 2-4 महिन्यापासून संघर्षातून तुमची उमेदवारी जाहीर करावी लागली. भाजपच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाण स्वतः असं म्हणाले की सावंतवाडी समाजाची जागा मी मागणार होतो, 3 जागा भाजपलाच हव्या होत्या, परंतु केसरकरांचा एकंदरीत पक्षाकडचे असलेल्या वजन पाहता ही जागा शिवसेनेला गेली. तुम्ही कसं बघता त्याकडे? हे बघा, इच्छुक हे सगळ्या पक्षामध्ये असणारच ना. इच्छुक असण्यामध्ये वाईट काहीच नाही. संजू परब स्वतःसुद्धा इच्छुक होते. त्याला त्यांनी मला सांगितलेलं होतं की मी पक्षाकडे तिकीट मागणार, तुम्ही वाईट वाटून घेता का? म्हणे मी अजिबात वाईट वाटून घेतलं का? माझ्याबद्दल काहीतरी बोलले तर मी फोन करायचो, पण तिकीट मागितलं म्हणून कधीच विरोध केलेला नाही आहे. शेवटी तरुण मुलांनी तिकीट नाही मागायचं तर कोणी मागायचं. एक मी सावंतवाडीच्या जनतेला सांगू इच्छितो की जेवढे प्रकल्प आता मी आणलेले आहेत हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला मंत्रिमंडळात असायला लागेल किंवा कोकणचा एक गट तरी तिथं सक्रिय असायला लागेल. त्याच्यामध्ये पाणबुडीसारखा मोठा प्रकल्प आहे, अम्युजमेंट पार्कसारखा मोठा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर आताच मी ज्याचा उल्लेख केला ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा हब आहे. 10,000 मुलांना जर्मनीला पाठवायचं आहे. मोठे मोठे प्रकल्प आहेत. टसर सिल्कचा प्रकल्प आहे जो संपूर्ण कोकणाचं चित्र बदलू शकतो. कोकणाचं चित्र बदलणारा काजूचा प्रकल्प आहे ज्याच्यामधून आपण काजूचा रस आणि काजूच्या उरलेल्या भागावर आपण त्याच्यापासून मीठ तयार करण्याचा प्रोजेक्ट करतो. हे सगळे मोठे प्रोजेक्ट आहे. त्यानंतर हॅचरीचा प्रोजेक्ट आहे ज्याला आता सगळं CRZचं क्लिअरन्स झालं आणि पर्यटनाची जवळजवळ 300 कोटीच्या आसपासची रक्कम ही आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याचा विकास हा पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय जोमाने करून त्याच्यानंतर तरुण नेतृत्वाकडे
आपण पुढची धुरा देऊन शेवटी आपल्याला आपली कामंसुद्धा पूर्ण करायला लागतात. आता बघा, आपण अजून मी म्हटलं होतं 2 दिवसापूर्वी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सह्या होतील, अजूनही झालेल्या नाहीत. मी आज रात्री परत मुंबईला जाते. शेवटी कुठल्याही परिस्थितीत मी कामं करून घेणार, सगळं मंजूर केलेलं आहे. आणि मी प्रत्येकाचं हे पाठवलेलं आहे. गेळ्यातमधल्या 7/12 इश्यू करायला सुरुवात केलेली आहे. आंबोलीचे द्यायचे आहेत, त्याच्यानंतर चौकुळचे 7/12 त्यापर्यंत पोचवायचे आहेत. खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि नवीन आलेल्या माणसाला हे सगळे प्रश्न समजू शकणार नाहीत. शिरशिंगेचं धरण जवळजवळ 15-20 वर्षानंतर सुरू होतं आहे. त्याच्यामध्ये 8 गावांना पाणी जाणार आहे आणि त्याच्याचबरोबर शिरशिंगे हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होणार आहे. अनेक प्रश्न असं मी तासनतास तुम्हाला सांगू शकतो. असे शेकडो प्रकल्प मंजूर करून आणले. तर ते आपल्याला करताना एक चांगली टीम, युवकांची टीम हा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये माझ्यामध्ये सहभागी होतील. आमच्या युवा सेनेच्या लोकांनी अतिशय चांगलं असं शिबिर घेतलं युवकांचं आणि सगळ्या जिल्ह्यातले युवक इथं आलेले होते. आता मतदारसंघाचा एक घ्या मेळावा जोरात. आपल्या मतदार सापडलं आणि त्यावरून होणारी उद्यापासूनची विमानसेवा मुंबईची बंद पडते. याकडे आपण काही लक्ष दिलंय का? उद्या मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे. पूर्वी इंडिगोने ही विमानसेवा चालवण्यामध्ये रस दाखवलेला होता, तर त्यांना ते लायसन्स लवकरात लवकर दिलं तर नियमित सुद्धा सुरू होईल. कारण इंडिगो ही अशी कंपनी आहे की त्याची वेळेवर विमानं आणण्यासाठी त्यांची ख्याती आहे आणि त्यांनी हा रूट मागितलेला आहे. किंवा आपल्याकडे जे नवीन एक एअरलाईन्स झालेली आहे, गोव्यामधली ती एअरलाईन आहे, त्यालासुद्धा तरी हे देण्यात यावं. याच्यासाठी मी उद्याच निश्चितपणे योग्य ते स्टार आणि फ्लाय कंपनीचे प्रयत्न करते. स्टार सुद्धा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही, कारण उद्यापासून विमानसेवा बंद होणार आहे. गॅप कुठेतरी पडतो. नाही, विमान सेवा बंद होणार नाही. फक्त मुंबई रूट जो आहे त्या मुंबई रूटवर लवकरात लवकर, उद्या आता कदाचित 2 दिवस सुट्टीचे दिवस आलेले आहेत, त्यामुळे सोमवारी आम्ही प्रयत्न करू की सोमवारी दुसऱ्या कुठल्या तरी एअरलाईन्सला हा रूट दिला जाईल. राजकीय परिस्थितीनुसार आरोप केलेत, पण आमचं दोघांचं प्रेम हे एकदम चांगल्या प्रकारे चालू होतं. आणि बाई प्रत्येकी सांगितलेले संजूचे माझे कौटुंबिक संबंध आहेत, ते माझ्या वडिलांपासून आहेत ते आजपर्यंत आहे. राजकारणात एकमेकांवर आरोप होत असतात. मी काल भाजपमध्ये होतो, आज बाईंबरोबर आहे. तुम्ही मध्यंतरी असं म्हटलं की लवकर मी आधीच सांगितलेलं आहे की युवकांनी माझी जी स्वप्न आहे ती पूर्ण करून दाखवली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जो आघाडीवर राहील तो माझा वारसदार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पाहिली जाते. तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहात, कोल्हापूरचे होता आणि ही निवडणूक कोकणामध्ये एक वेगळ्या पद्धतीने बघितली. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मी आपल्याला अगदी नम्रपणे सांगतो की पालकमंत्री म्हणून मी मुंबईमध्ये जेवढं काम केलं ना, आजपर्यंतच्या मुंबईच्या इतिहासामध्ये कुठल्याही पालकमंत्र्यांनी एवढी कामं केली नाही. जवळजवळ 30 मोठ्या प्रकल्पांची भूमिपूजनं ही मी मुंबईमध्ये केली आणि ह्याच्यामध्ये कोकणाचे सुपुत्र भागोजी शेठ कीर यांचं स्मारक फार महत्त्वाचं होतं की ज्यांनी बॉम्बे सेंट्रलची इमारत बांधली, ब्रेबॉर्न स्टेडियम बांधला, स्टेट बँक ऑफ इंडियाची इमारत बांधली, मरीन ड्राईव्ह बांधला, ज्यांनी संपूर्ण शिवाजी पार्कची जमीन ही मोफत दिली शासनाला, त्यांचं आजपर्यंत स्मारक मुंबईमध्ये होऊ शकलेलं नव्हतं. ज्या जगन्नाथ शंकर शेठनी मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू केली त्यांचं आजपर्यंत स्मारक होऊ शकलं नव्हतं. महालक्ष्मी, मुंबादेवी, त्याच्यानंतर आपलं सिद्धिविनायक, सगळ्याचे कॉरिडॉर हे माझ्या पालकमंत्रीपदाच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. मुंबईतल्या सगळ्या पोलीस कॉलनीज हे माझ्या काळामध्ये दुरुस्त झाल्या. मुंबईतली हॉस्पिटल ही प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी करण्यात आली. मुंबईतल्या कोळीवाडे त्यांचं संपूर्ण रूप पालटून टाकलं. म्हणजे शेवटी आपल्याला मनापासून, आणि मी असं असंख्य सांगू शकतो की मुंबईमध्ये काय काय झालं, पण मला वाटतं की ज्या भूमीने मला आमदार केलं, ज्यांच्यामुळे मी मंत्री झालो, याच्यापुढे मी महाराष्ट्राची, बघा शिक्षण खात्याच्याबद्दल एवढं हे होतं. आता आमचे सर आलेले आहेत, तांबे सर आहे ना मागे, तांबे सरना विचारा की गेल्या 25-30 वर्षामधले सगळ्यात जास्त चांगले निर्णय आणि शिक्षणाच्या संदर्भातले मुलांच्या सुविधा, शिक्षकांच्या सुविधा या माझ्या शिक्षण मंत्री पदाच्या काळामध्ये मी करू शकलो, याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेचं धोरण 16 वर्ष होऊ शकलेलं नव्हतं, ते धोरण दिलं. मराठी भाषेचं भवन हे मरीन ड्राईव्हवरची सगळ्यात मोठी बिल्डिंग ही मराठी भाषेची असणार आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी स्वतः करत होतो. त्याच्याचबरोबर मराठी विश्व संमेलन आपण चालू केलं. मराठी
साहित्य संमेलनाला 50 लाखावरून 2 कोटीपर्यंत देणगी सुरू केली. बृहन महाराष्ट्रामध्ये स्नेह संमेलनं चालू केली. बेळगावला स्पेशल दर्जा दिला. एकाच मुलीच्या शाळेला नुसते मी 8 कोटी रुपये मराठी शालेय शिक्षणामधून दिलेले आहेत. आणि मराठी ITIची नावं जयानंद मटकर साहेबांचं नाव दिलं, फक्रोजी देसाई साहेबांचं नाव दिलं, रमाकांत कुबल साहेबांचं नाव दिलं, आपल्या गोप्ते साहेबांचं नाव दिलं. असं अनेक आम्ही सगळ्यांची आठवण ठेवतो. आम्ही शेवटी सगळ्यांचा आदर ठेवतो आणि आमची प्रगती सातत्याने सुरू असते. 3 या ठिकाणी निवासी शाळा या दिलेल्या, एक सावंतवाडीला दिली, एक दोडामार्गला दिली, एक आपण वेंगुर्ल्याला दिली. शिरशिंग्याच्या धरणाचे वर सुरुवात केलेले मी मगाशीच आपल्याला सांगितलं. 100 कोटीचं धरण होतं, आता 650 कोटी रुपये त्याला दिलेले. नाही, आता मला तुम्ही सांगितलं अपक्ष म्हणून म्हटलं अपक्ष. त्यांचं काय मागच्या वेळेला त्यांनी राष्ट्रवादीची अगोदर केली होती आणि दुसऱ्या दिवशी भाजपची केलेली होती. त्याच्यामुळे मला नेमकं कळत नाही की ते 28 तारखेला आदित्य ठाकरे येत आहेत आणि नाही करून दे ना. बघा किती वेळा पक्षात फॉर्म भरला म्हणून निवडून येता येत नाही. निवडून यायला लोकांची मतं लागतात आणि त्याच्यामुळे ती मतं आमच्याकडेच आहे आणि आम्ही निवडून येऊ. आम्हाला काही गाजावाजा करायचा नाही. लोक आम्हाला प्रेमाने मतदान करतात, आम्ही प्रेमाने निवडून. जिल्हा जिल्हा कार्यालय असं कुठे इथेच बसणार आहेत की कुठे आता एकत्र राहतो? इथं बसणार, काळजी करू नका. त्यांच्या कार्यालयात बसणार, माझ्या कार्यालयात. की धनुष्यबाण आहे तो गद्दारांचा आणि मशाल आहे ती निष्ठावंतांची. एक आहे की शिवसेनेच्या बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या धनुष्य बाणाबद्दल असं बोलणाऱ्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या वैभव नाईकना हे बोलण्याचा अधिकार नाही. शिवसेना आता काँग्रेसबरोबर गेल्यामुळे त्यांना जरासं जोर वाटत असेल, परंतु शिवसैनिकांनाही कदापिही आवडलेलं नाही आहे. काँग्रेसबरोबर जाणं बाळासाहेबांना कधीही मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते काय बोलले असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. कालची आमच्या सभेला असलेली एकंदर लोकांची उपस्थिती बघता त्यांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे. तरी त्यांनी आपला प्रचार करावा. मागचं 27,000चं लीड आहे ते भरून काढणं एवढं सोपं नाही आहे. आम्ही ते 27,000वरून 50,000वर नेऊ. निलेश राणेंच्या लोक असतात त्यांना पक्षाकडून त्यांची समजूत काढायला लागते. ती समजूत त्यांची काढली जाईल. यावरून राजन दिले